नमस्कार. SR टाईमच्या विशेष कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं मनःपूर्वक स्वागत. 8 मार्च हा जागतिक महिला दिवस आणि हा संपूर्ण विश्वामध्ये महिलेच्या सन्मानाकरता मनवला जातो. आणि आज आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा हा दिवस साजरा करणार आहोत. आणि हा दिवस साजरा करण्याकरता आमच्यासोबत 2 स्त्री शक्ती आहेत, त्यांची मी ओळख करून देते. एक आमच्याबरोबर आज सीमाताई भिसे आहेत, ज्या स्वतः बँककर्मी आहेत, सामाजिक कार्यकर्ता आहेत आणि कलाकार आहेत. आणि त्याचबरोबर आमच्यासोबत प्रीती वाघमारे जी आहेत. प्रीतीजी इंदोर हायकोर्टमध्ये ॲडव्होकेट म्हणून कार्यरत आहेत. आम्ही या दोघींशी बोलणार आहोत स्त्रीच्या सशक्तीकरणाबद्दल, तिच्या सबळीकरणाबद्दल आणि स्त्रीशी जुळलेले आणि काही वेगवेगळे पैलू त्यांच्यावर आम्ही चर्चा करणार आहोत. पण त्याआधी मी या दोघींचं आजच्या या बातचीतमध्ये स्वागत करते. तुम्हाला दोघींचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि सीमाताई, जसं मी तुमची ओळख सांगितली आहे की तुम्ही वरिष्ठ बँक अधिकारी आहात इंदूर परस्पर बँकेमध्ये, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सामाजिक कार्यकर्तासुद्धा आहात, कलाकार पण आहात. तर स्त्री सशक्तीकरणावर जेव्हा आम्ही बोलणार आहोत आज, पण त्याआधी मी माझा पहिला प्रश्न हा विचारीन की मी एक स्त्री आहे ह्याचा तुम्हाला किती अभिमान आहे आणि अशी काही घटना जिथे तुम्हाला त्या अभिमानात आणखीन वाढ झालेलं वाटलं असेल, ते आमच्या प्रेक्षकांकरता शेअर करा. सगळ्यात पहिले तर स्त्री असल्याचा अतिशय अभिमान आहे, कारण सृजनशीलता ही स्त्रीशी जुडलेली आहे. आणि प्रत्येक गोष्टी कुठली क्रिएटिव्हिटीने मला खरोखरीच आनंद होतो. आणि त्यात झालेलं स्वतःचा मुलगा जेव्हा ओळख कोणी करतात की ही ह्याची आई, बरं तो माझा सर्वात जास्त क्षण आहे की मी म्हणेन की त्याच्याकरता देवाला धन्यवाद की त्यावेळेस ओळख होते तेव्हा कळतं की ते आई बनणं आणि ते मुलाच्या वेळेस ओळख करून देणं की हा मुलाची तुम्ही आई आहात का, ओके. ही म्हणजे फार मोठी अभिमानाची गोष्ट यांनी सांगितली की खरंच आपल्या मुलांच्या नावाने जेव्हा आपली ओळख घेतली जाते ती फार मोठं एक आपलं स्त्री पण असल्याचा एक अभिमान खरोखरच वाटतो. आणि या संदर्भात मी प्रीतींना सुद्धा विचारणार आहे की त्यांचा असा काय अनुभव किंवा त्यांना काय अभिमान वाटतो. मला स्त्री म्हणून खरंच फार अभिमान वाटतो की आज किती विचारांनी इकॉनॉमिकली स्त्री खूप स्ट्रॉंग होत चालली आहे आणि याची खूप समाजाला गरज आहे. आणि अशी काही घटना जेव्हा तुम्हाला स्त्री असण्याचा खरोखर खूप अभिमान वाटला असेल. एकच मी छोटीशी केस सांगेन नक्की. कोर्टात एकदा एक खूपच हतबल बाई होती. तिला कळत नव्हतं की मी कुठे जाऊ, मी काय विचारू, कोणाला विचारायला हवं. ती पार्किंग एरियामध्ये फिरत होती. मी सहजच ती म्हणे, तिला असं बाई समोर बघितली तर तिला ते फिलिंग आलं आहे की मला तर हिच्याशी विचारू शकते, माझा प्रॉब्लेम मी शेअर करून बघू का, मी काय म्हणेल. तिने मला विचारलं की मॅडम माझा असं केस आहे आणि मला हा त्रास होतोय, मी काय करू शकते. माझी ही केस कित्येक वर्ष झाले चालू आहे हो, पण मला काही कळत नाही आहे याच्यात काय होणार आहे. मग अशा वेळेस जेव्हा त्या बाईला मी जाऊन त्या कम्प्युटरवर दाखवलं की अगं बघ तुझी केस अशी तू केली होतीस, मग त्याच्यानंतर असं तुझ्या केसमध्ये डेव्हलपमेंट झालं आहे, ते जे मला फिलिंग झालं त्याच्यात मला वाटलं मी जिंकलं आज. क्या बात आहे. खूप छान सांगितलं आहे प्रीतीजींनी की हा जो अनुभव त्यांचा आहे तेव्हा खरोखर त्यांना आपल्या स्त्री असल्याचा अभिमान तर वाटलाच आहे. आणि आता आम्ही स्त्री सशक्तीकरणाबद्दल बोलणार आहोत, कारण स्त्रीनी आर्थिकरूपे पण सशक्त झालं पाहिजे. त्याच्याकरता तर आमच्यासोबत बँकर आहेच ज्या आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. आणि तिला त्या सशक्तीकरणामध्ये कायद्याच्या रूपात कसं ती सबल होऊ शकते ते सांगायला आज आमच्याबरोबर कायदा विशेषज्ञ पण आहेत. तर आम्ही त्यांच्याशी सुद्धा मार्गदर्शन घेणार आहे. मी आधी सीमाताईंशी या विषयावर बोलणार आहे. सीमाताई, काय सशक्तीकरणाबद्दल बोलाल, काय सांगा. मी थोडासा मागून प्रवास घेईन की अगदी आनंदीबाई जोशी जो सिनेमा आता गाजलेला आहे आत्ता, आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले इथपासून हा स्त्री शिक्षणाचा प्रवास सुरू झाला आहे. कारण असं आपण म्हणतो मुलगी शिकली प्रगती झाली, ही घटना तेव्हापासून चालत आलेली. आजच्या काळात आम्ही आलो, आज स्त्रीनी ते सगळे क्षेत्रामध्ये प्रवेश केला आहे ज्या क्षेत्रात एक पुरुषांचं वर्चस्व होतं, त्या क्षेत्रात पण स्त्री आज काम करते. हे खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आता ही प्रगती इथोर झाल्यानंतर तिने हा पण आपल्या स्वतःला सिद्ध केलं आहे की ती इकॉनॉमिकल पण आपल्या पायावर उभी राहू शकते. इथपर्यंतचा हा प्रवास आलेला आहे. आणि आता बाकी सगळ्या दृष्टीने प्रगती झाली की शैक्षणिक झालं, आर्थिक झाली,
आता तिची गरज आहे की थोडंसं मानसिक रूपाने, शारीरिक पण तिने खूप चांगलं स्वतःला डेव्हलप केलंय की आता तिचं एक्सरसाइज म्हणा, मुली बाया पुष्कळ दूध स्वतः करता जे नाही घ्यायच्या, फॅमिलीत सगळ्यांना द्यायच्या पण स्वतः घेत नव्हत्या, ते आता परत सुरू झालंय. बाई त्याची काळजी घ्यायला लागली. ती कुठेतरी जे स्वतःचं दुर्लक्ष करत होती ती आजच्या तारखेत त्याच्यातूनही ती बाहेर आलेली आहे. आता गरज आहे आजच्या तारखेत मानसिक रूपाने स्त्रीचं सशक्तीकरण, फार गरज आहे. अगदी बरोबर बोललात की तिला मानसिक रूपाने सुद्धा सशक्त व्हायला पाहिजे. आणि इथे मी हे म्हणेन की जसं तुम्ही बँकेत आहात, तुम्ही अधिकारी आहात, बऱ्याच स्त्रिया आजही बँकेत जायला सुद्धा घाबरतात की त्यांना सगळं कळतंय, पण तरी एक जी त्यांच्या मनाला ही आहे की मला लोक हसतील का, मला काही कळलं नाही तर लोक माझी टिंगल करतील का, ह्याच्यावर तुम्ही काय सांगाल? ताई, आजच्या तारखेत 35च्या आतल्या ज्या स्त्रिया आहेत त्या इतक्या कॅपेबल आहे की त्या घरी बसून नेट बँकिंग करू शकतात. त्यांना बँकेत यायची पण गरज नाही पडत आणि त्या येत पण नाही. उरली गोष्ट 35च्या नंतरच्या सगळ्या स्त्रिया, त्यांना अजूनही आहे बँकेबद्दल थोडंसं, त्याला म्हणू शकतो या तर बरोबर नवरा आलेला असतो, या तर मुलगा आलेला असतो, आणि मग तो नवरा किंवा मुलगा त्या आईला इतकं डॉमिनेट करत असतात की तिला असं वाटत असतं की खरोखरीच मला काही येतच नाही. म्हणजे असे पण पिक्चर बघायला मिळतो की नवरा म्हणतो हिला काही कळत नाही, तुम्ही मला सांगा. तर मी त्यांना म्हटलं नेक्स्ट टाइमला तुम्ही याल तेव्हा ह्यांना नका घेऊ, नवऱ्याला नका आणू, मी तुम्हाला बिना नवऱ्याला आणता पण तुमचं सगळे कामं इथे तुमचे होऊ शकतात हे सिद्ध करून दाखवेन म्हटलं. त्या नवऱ्यालाही खूप अभिमान वाटला. तो म्हणे पुढच्या आता 4 दिवसांनी परत हिला विड्रॉ करायला यायचं आहे तर मी तेव्हा हिला एकटीला पाठवेन, तेव्हा तुम्ही समजा. म्हटलं हो मी समजवेन म्हटलं, पण असं नका म्हणू हिला की हिला काही कळत नाही. फक्त माहिती नसणं हा कुठल्याही स्त्रीचा गुन्हा नाहीये. हा नाहीये. खूप छान सांगितलं सीमाताईंनी. मी इथे या गोष्टीला हे करीन की माहिती नसणं हा तिचा गुन्हा नाहीये, ही तिची विकनेस किंवा कमजोरी नाहीये. अगदी बरोबर आहे. आणि म्हणूनच फक्त माहिती नसणं ह्याच्यासाठी फिअर ऑफ अननोन आपण असं म्हणतो, तर हे जर फिअर बाईनी सोडलं तर तिची प्रगती प्रत्येक क्षेत्रात होऊ शकते. तिला नसतं माहीत असलेलं पण ती तिथे जाऊन त्या ऑफिसमध्ये चौकशी करू शकते आणि व्यवस्थित तिची सगळी कामं होऊ शकते. अगदी बरोबर. मी बँकेबद्दल एवढ्या करता म्हणत होते कारण कुठेतरी बँकिंग हा स्त्रीचा एक आर्थिक आधार आहे. तिला स्वतः जे तो काळ गेला की ती तांदूळाच्या डब्यात पैसे ठेवत होती, आट्याच्या डब्यात पैसे ठेवत होती. आता तिलाही बाहेर निघायचं आहे, तिलाही बँकेत यायचं आहे. तर हे आपण कसं काय आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या स्त्रियांकरता सांगू शकतो की नाही तुम्ही बँकेत या, तुम्ही तुमचं अकाउंट हे करा. इथे आपण बँकिंगबद्दल नाही बोलत आहे, इथे तिला मानसिक आधार कसा द्यायचा याच्यावर बोलतो आहे. खूप सोपं आहे बँकिंग, काही कुठल्याही गोष्टीने, आणि जे पुरुषाला कळू शकतं ते स्त्रीला जास्त कळूच शकतं, हे मला पूर्ण विश्वास आहे त्या गोष्टीवर. तेव्हा तिला फक्त माहीत नाही आहे तर तिने बँकेत यावं. कोणीही अकाउंट उघडायला किंवा कुठल्याही प्रकारची मदत करायला तयार आहे. आत्ताच एक काही दिवसापूर्वी माझ्याकडे एक लॉकर उघडायला एक बाई आली होती आणि ती म्हणाली की मी पहिल्यांदाच आली आहे, बिना माझा नवरा आणि मुलगा कोणी नाही आहे माझ्याबरोबर. तर मी त्यांना म्हटलं काही हरकत नाही, मी चालते तुम्हाला स्ट्रॉंग रूममध्ये. मी तिच्याबरोबर तिचा लॉकर उघडून दिला. तेव्हा तिने माझा हात घट्ट धरला आणि म्हणाली तुम्ही कुठे नका जाऊ. तर मी तिला म्हटलं का, काय झालं? तर त्यावर तिने उत्तर दिलं की मला खूप भीती वाटते. तर मी म्हटलं कशाची? तर म्हणली मी आज कधी आलेच नाही एकटी. तर मी म्हटलं काही हरकत नाही, आज तुम्ही एकटेच ऑपरेट करा, मी इथे स्ट्रॉंग रूमच्या बाहेर उभं राहते. त्या बाईने ऑपरेट केलं, तिचं ताळा व्यवस्थित तिने परत लॉक केलं आणि मग मला म्हणाली की एकदा तुम्ही परत बघून घ्या. मग तिला म्हटलं आता तू तुझ्याच किल्लीने एकदा उघडण्याचा प्रयत्न कर, बघ आता उघडतं का. तर ती म्हणाली हां आता नाही उघडत आहे. म्हटलं बस झालं तुमचं काम. इतकं सहज आणि सोपं आहे. त्यामुळे कुठल्याही बाईने घाबरू नये आणि अगदी बँकेत अगदी प्रवेश करावा, सगळी माहिती मिळेल. खूप छान सांगितलंय. बँकेत आपण आर्थिक आधाराबद्दल बोललोय, त्याचप्रमाणे त्या स्त्रीला कायद्याचा आधार कसा आहे. कारण आजकाल आपण रोज बघतो काही ना काही आपल्याला मीडियाकडनं कळतं की स्त्रियांवर कसे अत्याचार होतात ते, पण तिला हेच माहीत नसतं की मी जाऊ कशी, मी कोणाला भेटू आणि कायद्याची साथ कशी घेऊ. त्याच्यावर मार्गदर्शन करायला मी आता प्रीतीजींना सांगणार आहे. प्रीतीजी, तिला कसं यायला पाहिजे, काय तिने अप्रोच करायला पाहिजे? आधी तर त्यांनी स्वतः पाहिलंच पाहिजे की मला काय त्रास होतोय. आजच्या काळामध्ये सगळ्यात जास्त मानसिक त्रास फार आहे, ज्याच्यासाठी स्त्रिया अवेअर नाही आहेत. त्यांना फक्त डोमेस्टिक व्हायलन्स माहिती आहे की ज्याने मारहाण केली तर मी काहीतरी करू शकते,
पण डॉमेस्टिक व्हायलन्समध्ये स्त्रियांना मानसिक सुद्धा किती प्रकारे कोर्ट मदत करू शकतं याचं अवेअरनेस नाही आहे. तर यासाठी त्या जेव्हा स्वतःच आपल्या मैत्रिणीशी म्हणा, कोणाशी शेजाऱ्या पाजाऱ्यांशी म्हणा बोलण्यात सुरुवात करतात, तेव्हा त्यांनाही त्याच्यातनं हळूहळू मार्ग मिळायला लागतो की अरे मी हे विचारून बघू शकते, हो तुम्ही या वकिलांकडे जाऊन बघा, अरे पण मी कसं जाणार त्या वकिलांकडे, मला भीती वाटतेय जायची, हेच मी जे म्हणणार होते की काही ही नाही जी मी भीती येते आहे, तुमच्या बरोबर, असं आपण त्यांना जर थोडंसं सपोर्ट केला तर त्या बाईची थोडी हिंमत खुलते. मग ती पहिल्याच वेळेस येऊन तुम्हाला सगळं सांगते असं नाही आहे, असं नाही आहे. अगदी बरोबर. जोपर्यंत तिला तो कॉन्फिडन्स नाही येणार की हो मी यांना सांगते आणि यांच्याकडे माझ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन्स आहेत, तेव्हाच ती तुमच्याशी बोलणार. बरोबर. तो द्यायलाच हवा तुम्ही. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी तिच्याकरता कायद्याची साथ म्हणजे कोणची प्रावधानं आहेत कायद्यामध्ये? स्त्रियांसाठी बरेच प्रावधान आहेत आणि खरं तर जितका अवेअरनेस असायला हवा तितका अजूनही नाही आहे. जसं मॅटर्निटी लिव्हसाठी पण अजून स्त्रिया इतक्या अवेअर नाही आहेत की मी माझ्या मॅटर्निटी लिव्हसाठी पण फाईट करू शकते, हे नाही त्यांना. वेजर्ससाठी आहे, डेली वेजर्स लेडीज आहेत ज्यांनी केलं पाहिजे, ते पण अवेअरनेस नाही आहे. फक्त मी एकच सांगेन की अवेअरनेस म्हणून डॉमेस्टिक व्हायलन्स नको तेवढंच माहिती आहे. हो, म्हणजे बाकी इतर जे मानसिक प्रताडणं आहे किंवा इतर त्यांचे जे हक्क आहे त्याच्यात कायद्याची साथ कशी त्यांना मिळू शकते हे त्यांना माहीतच नाही आहे. आणि सीमाताई, या आपल्या गोष्टीला तुम्ही आणखीन पुढे काय सांगाल स्त्रियांकरता? मी मानसिकसाठी असं विशेष ह्याच्यावर बोलणं इच्छुक आहे की आत्तापर्यंत हा प्रवास आम्ही इथवर आणला, स्त्रीनी खूप सफलतापूर्वक आणला. खरोखरीच घर, ऑफिस, मूल, येणं जाणं, नातेवाईक हे सगळं सांभाळून तारेवरची कसरत. एका मधल्या पिरियडमध्ये तर मुलगा जेव्हा 8 ते 10 वर्षाच्या ह्याच्यात असतं ना, तेव्हा तर स्त्रीची खरोखरीच कसरत. म्हणजे कदाचित त्या दोरीवर चालणं सोपं असेल ताई, पण आयुष्य त्यावेळेस काढणं म्हणजे तुम्हाला सांगते, इकडे पण त्याला क्लासेसला जायचं, इथे ह्या क्लासला पाठवायचं, म्हणजे बाकी आपल्याला त्याच्यात जे अवड असतात त्याच्यासाठी पण आपण प्रयत्नशील असतो. तर ही सगळी कसरत केल्यानंतर आज आल्यानंतर एक प्रश्न येतो मनामध्ये की काय स्त्री सुखी झाली का? ज्यासाठी आम्ही तो अट्टहास आनंदीबाई जोशींपासून आणि आमच्या ह्यांच्यापासून केला होता, सावित्रीबाई फुल्यांपासून, तो प्रवास इथोर आल्यानंतर ती बाई सुखासाठीच सगळं करत होतो ना मग ती सुखी आहे का? तर मग ह्याच्याकरता फक्त मला एक म्हणावंसं वाटेल ताई की जीवनामध्ये ती एक गोष्ट विसरली की हे शिक्षण आणि हा पैसा, इतके मोठे मोठे पॅकेज आजच्या तारखेत मुलींना आहे, आपण त्याचा आकडा आपल्या कल्पनेच्या पण पलीकडे. फक्त हे जीवनाचं साध्य नाही आहे, हे साधन आहे. म्हणजे कुठेतरी मटेरियलिस्टिक गोष्टींकडे आपण म्हणजे स्त्रीनी हे बघितलं की माझ्या आईनी, म्हणजे तिच्या आईचं जे स्थिती बघितली की ती आई जॉब नव्हती करत, तर तिने हे दाखवलं की मी शिकून आणि जॉब केला म्हणा किंवा अर्थार्जन केलं. पण हे एक मार्ग होता प्रगतीचा. त्या प्रगतीचा साध्य नाही आहे, म्हणजे सगळं काही मिळालं असं नाही म्हणता येणार. मग सगळं काही कशात मिळू शकतं? त्याच्याकरता मी एकच सांगेन की आपसातलं सामंजस्य आणि प्रेम हा एक असा मंत्र आहे संसारिक जीवनाचा की ज्यामुळेच तुमचं संसारिक जीवन सफल होऊ शकतं. अगदी बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी हे सुद्धा सशक्तीकरणच आहे. अगदी बरोबर. म्हणजे नुसतं जर ती हीच प्रगती करत राहिली आणि मला लग्न नाही करायचंय आणि मी अशीच जगणार आहे, तर मग कोणातरी बरोबर, मग आई बरोबर राहायचंय, बहिणी बरोबर राहायचंय किंवा तुझ्या घट्ट मैत्रिणी बरोबर राहायचंय, कुठेतरी ऍडजस्टमेंट आलेच ना. तुमचा माझा स्वभाव किती पण सारखा असला किंवा बरोबर राहावंसं वाटत असलं तरी ऍडजस्टमेंट आलेच. मग का नाही आमच्या प्रिय नवऱ्याबरोबरच आम्ही ते सगळे ऍडजस्टमेंट करावे? हो, कारण वेगवेगळ्या स्वभावाचं जर म्हटलं तर सख्या बहीण भावात सुद्धा स्वभावात अगदी फरक असतो अगदी प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये. म्हणून हाच आधारावर, सामंजस्य आणि प्रेम या आधारावर तिने तिच्या प्रगतीची स्पीड, म्हणजे आपण म्हणू शकतो की एका गाडीला जर एक्सिलेटर आहे पण ब्रेकच नसला तर ती गाडी जाऊन आदळणार कुठेतरी. छानच उदाहरण दिलं. हा ना. आणि मग ह्याला आपण प्रगतीला ब्रेक असा शब्द न म्हणता याला रेग्युलेटर म्हणूया. की ती स्पीड केव्हा कमी करायची आणि केव्हा मला वाढवायची आहे हे जर माझ्या हातात असलं तर ती प्रगतीची गाडी
छोटं मूल असताना ती स्पीड किती करायची आहे, परत मूल मोठं झाल्यानंतर स्पीड कशी वाढवायची आहे, हे जर आपल्या हातात ठेवलं तर बाईची प्रगतीची स्पीड आणि तिचं मानसिक संतुलन पूर्ण राहू शकतं. म्हणजे तुम्ही खूप छान सांगितलं की ते रेग्युलेटर आपल्या हातात असलं पाहिजे, फार आणि गरज त्या आहे. स्पीडला नियंत्रण करणं सुद्धा आपल्याला अगदी, कळलं अगदी. पाहिजे. आणि जसं तुम्ही म्हणाला की तारेवरची कसरत, आता मी प्रीतींना तेच विचारणार आहे की त्या ॲडव्होकेसीच्या फील्डमध्ये आहात तुम्ही, आणि तुमची पण नक्की काहीतरी अशी तारेवरची कसरत झालीच असणार मुलांना मोठं करण्यामध्ये आणि याच्यात, तर ते कसा तुमचं तो काय अनुभव राहिलाय ते सांगा. खरंच अगदी खरी गोष्ट सांगितली सीमाताईंनी. कारण मी आता स्वतः फुल फ्लेज प्रॅक्टिसमध्ये आले, पण त्या आधीचा काळ जो होता तो खरंच तारेवरची कसरत होती, आणि त्याच्यात घरच्यांच्या सपोर्टशिवाय शक्य नाही, बरोबर. शक्यच नाही. तितकंच सगळ्यांनी साथ दिली तर फार सहज आपण पुढे पोहोचत जातो, हे त्या स्त्रीला कळतही नाही. अगदी खरी गोष्ट म्हटलंय. आणि जसं तुम्ही म्हणाला की घरच्या सपोर्टनीच ती स्त्री पुढे येऊ शकते, आणि आज जेव्हा तुम्ही तुमच्या रेग्युलेटरची स्पीड वेळेप्रमाणे कमी जास्त केली आणि आज जेव्हा मुलं मोठी झाली आहेत तेव्हा ते किती समाधान वाटतं की आपण ती स्पीड अगदी बरोबर योग्य वेळेस कमी जास्त केली. अगदी खरंय, अगदी खरंय. नाही का? बरोबर. नाही, ते समाधान स्त्री म्हणून तर असलंच पाहिजे. बरोबर. आणि कायद्याच्या दृष्टीने जर मी म्हटलं की स्त्रियांना ती स्पीड जेव्हा त्या रेग्युलेटरनी कमी जास्त करतात आणि त्या ह्याच्यात जेव्हा त्यांना वर्किंग प्लेसवरती किंवा आणि कुठेसुद्धा विविध रूपाने हॅरॅसमेंट होतं, तर त्याच्याकरता त्यांना कायद्याची साथ कशी मिळू शकते? त्यांनी बोललं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांनी बोललं पाहिजे. कोणाशी पण बोला, सुरुवात तर करावी लागेल. आणि आता कायदा तर खूप स्ट्रॉंग झाला आहे. प्रत्येक वर्कप्लेसमध्ये एक फोरम आहे, त्या आपल्या कंप्लेंट्स करू शकतात. इवन स्त्रियांना तर आता डायरेक्ट पोलीस स्टेशन्स अवेलेबल आहेत, तुम्ही तुमच्या कंप्लेंट्स डायरेक्ट लॉन्च करू शकतात, किंवा कोर्टातही डायरेक्ट जायचं प्रावधान डोमेस्टिक व्हायलन्सच्या आत सुद्धा दिलेलं आहे, तेही करू शकतात. आणि जसं यांनी सांगितलं की हे सगळे प्रावधान आहेत स्त्रीकरता, पण कुठेतरी माझी प्रगती, मी पुढे जाणार, यामध्ये तुम्हाला असं वाटतं की तिचं बाकी गोष्टींचं संतुलन कुठेतरी ती गमावती? म्हणूनच ते रेग्युलेटर हवं की स्पीड कुठे कमी करायची आहे आणि कुठे वाढवायची आहे हे घरातले ॲडजस्टमेंट बघून करावं. आता काही मैत्रिणी आहेत ज्या अतिशय सुंदर जॉब करू शकतात किंवा भरपूर शिकलेल्या आहे, पण तरी त्या घरची परिस्थिती आजच्या तारखेत अशी नाही आहे की तिने जॉब करायला बाहेर जावं, तर ती बरोबर सगळं सोडून आज ती तिचे मुलं, आईवडील म्हणजे सासू सासरे आणि लहान मुलांना सांभाळते. काही हरकत नाही, ह्या संस्काराची पण खूप गरज आहे. पण ज्या फॅमिलीमध्ये तुम्ही गेलाय तिथे काय आवश्यकता आहे ते आपसी सामंजस्याने होणं फार गरजेचं सीमाताई आहे. म्हणतायत हे अगदी खरं आहे. आम्ही डायव्होर्स केसेसमध्ये या गोष्टी खूप बघतो. मी येणार होते याच्यावरती. काउन्सिलरची खूपच गरज आहे आज. आणि खूप खूप केसेस आम्ही बघतो ज्या काउन्सिलिंगनेही सॉल्व्ह होतात. त्याच्यासाठी तुम्हाला अगदी केस फाईट करतच बसलं पाहिजे याची गरज नसते. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी मी म्हणेन की डिवोर्स हा एक विकल्प आहे, पण तिथपर्यंत जायच्या आधी जर परिस्थितींशी थोडाफार शक्य होत असेल आणि समायोजन करू शकत असाल, असं आपण म्हणू शकतो. अगदी अगदी करू शकतात. आणि कोर्टसुद्धा प्रयत्न करतं. कोर्टसुद्धा डायव्होर्ससाठी दोघांची भरपूर काउन्सिलिंग करतं. ते त्यांचे प्रॉब्लेम समजावून घेतात, दोघांना समजवण्याचा प्रयत्न करतात. कधी कोणाला पडतं घ्यावं लागतं, कधी कोणाला पडतं घ्यावं लागतं, पण प्रॉब्लेम्सचे सोल्युशन्स आहेत. इथे हेच म्हणीने की ह्या जसं म्हणाल्या की कधी कोणाला पडतं घ्यावं बरोबर, लागतं, कधी कोणाला बरोबर, पडतं घ्यावं बरोबर. लागतं, आणि त्यांनीच तो समाज. समाज आणि त्या घराची एक कुठेतरी हे बांधली जाते. आणि तुम्ही स्त्रियांबद्दल इतकं मानसिक आणि या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही बोलता, आणखीन आमच्याकडे काय सांगा? मी हे सांगेन की या देशाचा मूळ काय म्हणू स्पायनल कॉर्ड म्हणजे आपली बॅकबोन, या बॅकबोनवर आधारित आमचा देश आहे. म्हणजे कुटुंब व्यवस्था ही जी व्यवस्था आहे या आधारावरच आज आमचा देश अन्य देशांपासून वेगळा आहे. बाहेरच्या देशांमध्ये कुटुंब व्यवस्था ध्वस्त झालेली आहे, त्यामुळे नवीन पिढीला संस्कार देण्यासाठी घर नाही. आणि आज आमचा भारत देश बाकी सगळ्यांशी सगळ्या दृष्टीने ह्याच्याकरता स्ट्रॉंग आहे, कारण आमच्याकडे आजही कुटुंब व्यवस्था टिकून आहे. आणि ह्याच्यात मला अतिशयोक्ती नाही वाटत म्हणण्यामध्ये की कुटुंब व्यवस्था तेव्हापासून आजपर्यंत फक्त स्त्री
स्त्री आणि स्त्रीमुळेच टिकलेली आहे. किती छान सांगितलं. म्हणजे आमच्या आजच्या कार्यक्रमाची जे आम्ही बोलणार आहोत त्याच्यावर त्यांनी सांगितलं की ती पूर्ण परंपरा फक्त निव्वळ स्त्रीमुळेच टिकली आहे आणि स्त्रियांनी जर प्रयत्न केला तर ते घर खरोखर अगदी स्वर्ग होऊ शकतं. आणि जर मी स्त्रियांच्याबद्दल हे म्हणेन की त्या जेव्हा घराबाहेर पडतात तेव्हा त्यांना कुठेतरी बाहेरच्या जगाची भीती असते आणि त्याचबरोबर त्यांना त्यांच्या घरालाही सांभाळायचं असतं. तर कुठेतरी ह्या दोन्ही गोष्टींचं सामंजस्य तिने कसं बसवलं पाहिजे? याच्याकरता मी कविताच्या आधारावर सांगितलं तर चालेल आपल्याला. अगदी का नाही, नक्की. स्त्रीला थोडेसे पण जर वाईट अनुभव आले ना तर पटकन स्वतःला स्वतःच्या मध्ये बंद करून टाकते. अगदी बरोबर. तिचं आउटलेट होणं फार गरजेचं आहे. मग लहानपणी आम्ही बघायचो की आमची आजी आहे ना, माझ घरात तिच्या 2 मैत्रिणी यायच्या हां, आणि त्यांच्याबरोबर हळूहळू गप्पा मारायची. कारण त्या शेजारच्या आजीला कुठेतरी काहीतरी घरामध्ये थोडंसं काहीतरी त्रास झालेला असायचा आणि तो तिला असं वाटायचं की माझ्या आजीशी शेअर केल्याने तिला बरं वाटेल. तर हे तेव्हापासून चालत आलेलं हे जे माझ घर आहे, ह्याला स्त्रीनी जर तोंड फोडलं, जसं एका घराला आउटलेट असणं आवश्यक आहे तसं स्त्री मनाला पण आउटलेट जर झालं तर ती 1 मिनिटात सुखी होऊन जाते. तिला फक्त ती घट्ट मैत्रीण एक कोणीतरी हवी असतं. ती मग ती मैत्रीण असो, ती तिची सासू असो, ती तिची आई असो, बस ते एकदा आउटलेट झालं त्याच्यानंतर तिला काही त्रास नसतो त्याच्यानंतर. तर असे हे सुखदुःखाचे अनुभव तिला आल्यानंतर जे ती बंद करते त्याच्यासाठी मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे. ती कविता मी फारच चिवताई चिवताई दार उघड, चिवताई चिवताई दार उघड, दार असं लावून जगावरती काऊन किती वेळ डोळे मिटून आत बसशील, आपलं मन आपणच खात बसशील, वारा आत यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा, दार उघड चिवताई चिवताई दार उघड. फुलं जशी असतात तसे काटे असतात, फुलं जशी असतात तसे काटे असतात, सरळ मार्ग असतात तसे फाटे असतात, गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात, कधी कधी कर्कश काळे कावळेच फक्त सगळे असतात, कावळ्यांचे डावपेच पक्के असतील, त्याने तुझ्या घरट्याला धक्के बसतील, तरी सुद्धा ह्या जगात वावरावंच लागतं, आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं. दार उघड चिवताई चिवताई दार उघड. सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं, सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं, आपलं सुद्धा आपल्याला होत असतं पारखं. मोर सुंदर नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं, कोकिळ सुंदर गाते म्हणून आपण का खिन्न व्हायचं, प्रत्येकाचं वेगळं पण असतं ग, तुलना करीत बसायचं नसतं ग. प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल असतं आणि प्रत्येकाच्या आत एक खेळणारं मूल असतं. फुलणाऱ्या त्या फुलासाठी आणि खेळणाऱ्या त्या मुलासाठी दार उघड चिवताई चिवताई दार उघड. निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही, निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही. आपलं दार बंद म्हणून कुणाचंच अडत नाही. आपणच आपला मग द्वेष करू लागतो आणि आपल्याच अंधाराने आपलं पोट भरू लागतो. एकदा पहाटेच्या रंगात तुझं घरटं आलं, तुला शोधित फुलपाखरू नाचत आलं, चिवताई चिवताई दार उघड, तुला काहीच कळलं नाही, तुझं घर बंद होतं, डोळे असून अंध होतं, बंद घरात बसून कसं चालेल, जगावरती रुसून कसं चालेल, दार उघड चिवताई चिवताई दार उघड. फार छान, फार छान. फारच छान सांगितलंय तुम्ही. आणि चिवताई चिवताई दार उघड, इथे हे दार म्हणजे नक्की मनाचं दार आहे. ती मनाचं दार आहे ताई, अगदी. त्या मनाच्या दाराकरता त्यांनी हे केलंय की ते जेव्हा उघडशील तेव्हा तुला कळेल की जग काय आहे आणि किती संभावना आहेत तुझ्याकरता या जगामध्ये. आणि इथे मी यांना सुद्धा प्रीतीला हेच विचारीन की प्रीती, तुम्ही हे फील्ड जेव्हा सिलेक्ट केलं, कुठेतरी आपल्या समाजात अजून मुलींकरता की तू मेडिकलला जा किंवा तू होम सायन्सला जा,
तर ह्या क्षेत्रात येण्याकरता तुम्हाला तुमच्या परिवाराचा किती पाठिंबा होता, किंवा कोणी असं म्हटलं होतं का की अगं नको तू सायन्स घे, तू होम सायन्सला जा, असा काही तुमचा अनुभव आहे का? नक्कीच आहे, नक्कीच आहे. माझ्याही फॅमिलीमध्ये माझं लग्न झाल्यानंतर तर माझी पूर्ण फॅमिलीच ॲडव्होकेट्स आहे असं तुम्ही म्हणू शकता. पण माझ्या माहेरूनही माझ्या फॅमिलीत वकील आहेत. आणि मुलगी म्हटलं की थोडंसं असतंच. यातनं मीही गेलेली आहेच. म्हणून मी हा प्रश्न विचारला. पण आपल्या आईवडिलांचा सपोर्ट असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांच्या सपोर्टशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि माझ्याही आईवडिलांची अशीच इच्छा होती, बेटा तुला काय करायचं आहे, तुला जे हवं तेच तू कर. त्यांनीही मला तितकीच साथ दिली आणि माझ्या सासरच्यांनी तर फारच साथ दिली. आणि इथे मला खूप छान वाटतं हे ऐकायला की आईवडिलांनी तर साथ दिलीच, पण माझ्या सासरच्यांनी पण मला खूप साथ दिली. हा फार मोठा एक यांच्याकरता हे आहे. छोटंसं सांगीन तुम्हाला, माझे सासरेही वकीलच होते. त्यांनी मला बसून शिकवलंय लॉ. इतकं नशीबवान मी अजून कोणाला समजत नाही. किती छान म्हणजे ही गोष्ट यांनी सांगितली आहे. कारण प्रत्येक सुनेकरता आईवडिलांचा सपोर्ट तर नक्कीच असतोच, पण सासरच्यांचा सपोर्ट मिळाला हे प्रत्येक सुनेकरता एक अभिमानाची गोष्ट असते. आणि आज तो अभिमान आपल्याला प्रीतीजींच्या चेहऱ्यावर अगदी दिसून येतोय की जेव्हा त्या अभिमानाने सांगतायत की माझे सासरे मला बसून शिकवत होते आणि कुठेही तुम्हाला त्या गोष्टीने अडचण आली नाही, आणि म्हणून आज तुम्ही या कार्यक्षेत्रामध्ये इतकं छान कार्य करता आहात. आणि जसं तुम्ही मगा म्हणाला सीमाताई, तुम्ही इतकी छान कविता म्हणून दाखवली, चुते चुते दारुगड, त्याच्यामध्ये एक खूप छान ओळ आहे, तुलना करायची नाही. कारण ही तुलना जेव्हा होते, ही आर्थिक रूपात होते, दिसण्याच्या रूपात होते, बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा स्त्रियांमध्ये ही तुलना होते तर त्याचे कुठले तरी परिणाम समोर येतात. तर ही तुलना नको. माझ्याजवळ जे आहे, देवाने मला जे दिलं आहे ते पण उत्तम आहे. याच्यावर काय सांगाल? याच्यामध्ये मी सांगेन की पहिल्या दिवशीपासून लग्न झाल्याच्या तुमची जर मुलीची जर ही अपेक्षा असेल की मला आजपासून माझ्या सिद्धतेचा अभिमान किंवा मला तो सन्मान मिळायला लागावा, असं होत नाही. कमवावं लागतं. तुम्हाला तिथे पेरावं लागेल आधी, है ना. तुम्ही बाहेरून त्या घरात आलाय, त्या घरात एक्सेप्टन्स नावाची जी गोष्ट आहे की त्यांच्याकरता पण तुम्ही नवीन आहे, जसं तुम्हाला ते लोक सगळे नवीन आहेत तसं तुमच्याकरता पण ते लोक नवीन आहे. ही जर गोष्ट असली तरी पण ग्राह्यता ही जी गोष्ट असते की एक्सेप्टन्स की ही इतकी कॅपेबल आहे हे त्यांना पण तर वाटू द्या, त्याच्याकरताही काही एक वेळ जाऊ द्यावा लागतो. पहिल्या दिवशी किंवा पहिल्या 5 वर्षातच सुनेला वाटायला लागेल की माझं खूप कौतुक सतत सगळ्या गोष्टीत व्हायला पाहिजे, तर तिला सिद्ध करावं लागेल. आणि ती सिद्धता आल्यानंतर, एवढ्या वयात पोचल्यानंतर ती जी सिद्धता मिळते की आता ही आली ना, आता मला बाहेर, मी स्वयंपाकघरातून बाहेर जाते, हे जेव्हा सासू म्हणते तेव्हा कळतं की नाही आता ह्यांना कॉन्फिडन्स आला माझ्याबद्दल. तर हे कुठल्याही स्त्रीच्या बाबतीत होतं. माझी एक मैत्रीण आहे, तिची इन्स्टिट्यूशन आहे पुष्कळ मोठं शैक्षणिक. ती म्हणाली की पहिल्या दिवशी आम्ही नॉन महाराष्ट्रीयन असल्यामुळे आमच्या घरात मी जेव्हा आले तेव्हा पहिल्यांदा जेव्हा मी चहा बनवून सगळ्यांकरता घेऊन आले तेव्हा मला खाली बसले होते मी. बाकी सगळे लोक नॉन महाराष्ट्रीयनमध्ये एवढं नाही असं, पण नॉन महाराष्ट्रीयनमध्ये आहे अजून सुनेला, तर ते बाकी सगळेजण वरती बसलेले होते. तिने चहा दिला, ती खाली बसली आणि चहा प्यायले. तेव्हा मला तिच्यात जो कॉन्फिडन्स किंवा तिची जी हुशारी होती ते तिला लक्षात येत होतं की तिला ते इन्सल्टिंग फील होत होतं. अगदी बरोबर आहे, कोणाही स्त्रीला वाटेल. तिने त्याचं उत्तर त्यांना अशा प्रकारे न देता तिने स्वतःला सिद्ध केलं. आणि आजच्या तारखेत तिची शैक्षणिक भरपूर इन्स्टिट्यूशन MP मध्ये आहेत. आणि ती म्हणते की आता मी ऑफिसमधून घरी आले की सासू चहा आणून देते आणि माझ्याबरोबर मी माझ्या खुर्चीवर बसलेली असते आणि ती मला चहा आणून देते. हे मला सगळं काही कळलं की जोपर्यंत सिद्धता नाही होत तोपर्यंत सुनेला पण सगळेजण सन्मान पहिल्या दिवशीपासून देतील असं शक्य नाही. म्हणजे कुठेतरी टाळी दोन्ही हातांनी वाजते, आपण असं म्हणू शकतो की सिद्ध पण केलं पाहिजे आणि समोरच्यानी त्या सिद्धतेला तेवढी ॲप्रिसिएशन पण दिली पाहिजे. आणि आता आम्ही आमच्या बातचीतच्या शेवटल्या टप्प्यात आहोत, तेव्हा मी या दोघींना म्हणणार आहे की तुम्ही आपापल्या तऱ्हेने आमच्या चॅनलच्या माध्यमातून स्त्रियांना काय संदेश देणार? मी सगळ्यात पहिले हा संदेश देईन की सगळ्यात पहिले कुठलंही माहितीचा अभाव याकरता कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नका. अगदी
ओपन ज्याला म्हणू शकतो विचारणं, हे विचारलं गेलं पाहिजे. माहिती नसणं ही काही खूप मोठा प्रॉब्लेम नाही आहे. आणि दुसरं, शैक्षणिक स्त्रीनी कॅपेबल असावंच, आपल्या स्वतःच्या पायावर उभं असावं. भलेही तुम्ही घरच्या घरी कुठलाही छोटा उद्योग करत असाल, त्या गोष्टीची किंमत सेलेबल असली पाहिजे. तुम्ही काही वस्तू जरी बनवत असाल तरी ती सेलेबल होईल इथपर्यंत ती सुंदर असली पाहिजे. घरगुती आणि कौतुकापर्यंत न राहता, म्हणजे माझी कोणी मुलगी आणि ती खूप सुंदर बनवते असं मीच म्हटलं तर त्याला सेलिंग प्राइस विचारा की किती येते. तेवढं म्हणजे नुसतं कौतुकापर्यंत कुठली गोष्ट बनवण्याची प्रक्रिया नका ठेवू. कौतुकाच्या पलीकडे सेलेबल होईपर्यंत ती वस्तू चांगली बनवा आणि ती मार्केटमध्ये विका, किंवा विकली नाही तरी त्या पैसे तुम्हाला त्याची आवश्यकता नसली तर एखाद्या महिला मंडळाला किंवा आणि कुठल्या संस्थेला दान करावी. पण जरूर एवढं कॅपेबल व्हा की तुम्ही अर्न करू शकाल. अगदी बरोबर आहे. म्हणजे आपल्या त्या कर्तृत्वाचं व्हॅल्युएशन नक्की झालं पाहिजे आणि त्यानंतरच ते किती व्हॅल्युएबल आहे हे सुद्धा आपल्याला कळतं. मी प्रीतीजींना विचारणार की तुम्ही काय संदेश द्याल? मी आज महिला दिवसाच्या प्रित्यर्थ महिलांना हेच सांगेन की नुसतंच माहिती ठेवून उपयोग नसतो. त्याच्यासाठी आपण स्वतःसाठी आवाज उठवणंही गरजेचंच असतं. त्यासाठी बिदा घाबरता तुम्ही पुढे या, तुमचे प्रॉब्लेम्स शेअर करा, तुम्हाला नक्की त्याचं सोल्युशन मिळेल. क्या बात आहे. सीमाताई, तुम्ही आणि प्रीतीजी, तुम्ही दोघीजणी इथे आलात, आम्हाला वेळ दिला, त्याकरता तर तुमचे खूप खूप आभार आहेच आहे. आणि तुम्हाला दोघींना पण मी महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि याचबरोबर आमच्या चॅनलच्या माध्यमातून मी आमच्या सगळ्या महिला प्रेक्षकांनासुद्धा 8 मार्चच्या जागतिक महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि आता आम्ही हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्यक्तीसोबत. तोपर्यंत नमस्कार.